माननीय आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. निवड यादी संदर्भात तुमच्या सर्व शंका आणि समाधान इथं क्लिअर होतील. तर पहा संपूर्ण स्वतः माननीय आयुक्त सूरज मांढरे हे तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंकाचं समाधान करत आहेत. लाईव्ह तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सर्वांना नमस्कार. मी सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य बोलतोय. आपण शिक्षक भरतीचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पार केलाय आणि मला खूप आनंद होतोय की मी माझ्या पूर्ण टीम सहित इथे आज आपल्याशी संवाद साधतो आहे. सर्व जे अभियोग्यताधारक पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचं जे खूप दिवसांचं स्वप्न होतं ते ज्यांनी पूर्ण केलेलं आहे त्या सर्व 11,000 पेक्षा अधिक अभियोग्यताधारकांचं खूप मनापासून कौतुक, अभिनंदन सुद्धा. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या क्षमतेवर कोणाचाही आधार न घेता, कुठल्याही प्रकारे दबाव किंवा काही न आणता आपली पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने, गुणवत्तेने आपली निवड झाली आहे. ही आपल्या स्वतःच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आयुष्यभर तुमच्या ही गोष्ट लक्षात राहील की एका चांगल्या प्रक्रियेतून आपली निवड झाली आणि आपण शिक्षक झालो. आणि माझी ही पण खात्री आहे की आपल्या कुटुंबियांना सुद्धा हा आनंद झाला असेल, आपल्या मित्रमंडळींना हा आनंद झाला असेल. आम्ही सुद्धा आपल्या आनंदात खूप सहभागी आहोत. प्रश्न असा आहे की भरती प्रक्रिया ज्या वेळेला आम्ही सर्वजण करत होतो त्यावेळेला अनेक प्रवाद निर्माण केले गेले, अनेक प्रकारे वेगळे मतांतरे, काही गोष्टी सगळ्या सुरू होत्या. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की काही वेळेला गोष्टीची नीट माहिती न करून घेता अर्धवट माहितीच्या आधारावर किंवा काही वेळेला तर माहिती असून सुद्धा ती नसल्याचे दाखवून काही मंडळी काहीतरी प्रवाद निर्माण करतात. त्याचं खंडन त्या वेळेला काही प्रमाणात केलं, पण आमची सर्वांची धारणा ही होती की आपलं कामच हे सगळं काही दाखवून देईल की आपण नेमकं काय करतो आहोत ते, त्याला उत्तरं देत बसण्यापेक्षा. आणि आज खरंच तशी परिस्थिती आहे. आज हा निकाल लागल्यानंतर ज्या काही निवड झालेल्या मुलांच्या तर चांगल्या प्रतिक्रिया आल्याच, कारण त्यांचं नोकरी पण त्यांना मिळते आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. परंतु काही कारणामुळे ज्यांना आज नोकरी मिळू शकली नाही अशांनी देखील या व्यवस्थेचं कौतुक केलं. मला स्वतःला ते खूप मोठी एक पाठीवरची थाप वाटते की त्यांचा विश्वास या व्यवस्थेवर आहे आणि त्यांना ही खात्री आहे की पुढे देखील भविष्यात ज्यावेळी कधी भरती होईल त्यावेळेला अशाच प्रकारे होईल आणि तेव्हा तरी ते नक्की सामील होतील. म्हणून आम्ही सगळेजण एकत्र बसलोय की जे या काही कारणामुळे या प्रक्रियेत निवड होऊ शकले नाही त्या मंडळींच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत. कधीतरी त्यांना असं वाटतं, हे स्वाभाविक आहे, आम्ही सगळेच जण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधनंच या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपली निवड होत नाही, मग आपल्या मनात कधी संभ्रम निर्माण होतो, कधी राग निर्माण होतो, कधी निराशा येते आणि काही मुद्दे उपस्थित होतात की कशामुळे हे सगळं झालं असावं. आणि मग कोणीतरी त्यात आणखी काहीतरी जर चुकीची माहिती देऊन जर आपल्याला काही सांगायला लागलं तर त्याच्यावर आपला पटकन विश्वास बसतो. तर ते होऊ नये म्हणून आम्ही समाज माध्यमांवरती तर सगळेच जण खूप ॲक्टिव्ह आहोत की आमचे अकाउंट फेक आहेत का काय असं वाटावं इतके ॲक्टिव्ह आहोत, पण ती खरी आम्हीच उत्तरं देत असतो. तर आम्ही थोडंसं या सगळ्या मुद्द्यांची एक यादी तयार केली आहे की काय मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहेत आणि आम्ही थोडंसं त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन पण काही थोडंसं काही वस्तुस्थिती काय आहे इकडे आपलं ध्यान वेधणार आहोत. काही मुद्दे असे आहेत की आरक्षणाच्या बाबतीमध्ये बऱ्याच मुलांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की ह्या धोरणामध्ये काय बदल झाला का, किंवा आरक्षित प्रवर्गावर काय अन्याय झाला का, किंवा दुसरीकडून खुल्या प्रवर्गाकडून पण ही एक नोंद अशी येते की खुल्या प्रवर्गावर काय अन्याय झाला आहे का. तर अन्याय मित्रांनो कुणाचवर झालेला नाही. जे शासनाचं धोरण आहे, जे कोर्टाचे निवाडे असतात त्या सगळ्याचं पालन करूनच भरती होत असते. मुळात कधी काय झालं किंवा कसं व्हायला पाहिजे ह्यापेक्षा जे झाले ते नियमानुसार योग्य आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे. तर मला वाटतं शिंदे साहेब माझे सहकारी आहेत, उपसंचालक, खूप सुरुवातीपासून ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत. तर मला असं वाटतं की थोडीशी मुलांच्या मनामध्ये आहे ना की हा सुप्रीम कोर्टचा नेमका निकाल काय आहे आणि आपण जी भरती आता केली आहे त्यात नेमका आरक्षित प्रवर्गाला स्थान दिलं आहे का नाही, का खुल्यामध्ये एकही व्यक्ती आपण घेतलेला नाही, खुला अगदी पूर्ण खुला ठेवला आहे आणि आरक्षित फक्त रिझर्वेशन ठेवले, असं काही झालं आहे की काय हे त्यांना थोडंसं कुतूहल वाटतं. सर अगदी बरोबर, मुलांना साहजिक आहे असं वाटणं, परंतु निवड प्रक्रियेमध्ये जे गुणवत्तेनुसार उमेदवार असतात अशा सर्वच उमेदवारांना, त्यामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असतील, अनारक्षित प्रवर्गातील उमेदवार असतील, सर्वांना यामध्ये सहभागी केलेला आहे. कुठल्याही प्रवर्गाला यामध्ये वंचित ठेवलेलं नाहीये.
उमेदवारांनी एक समजून घेतलं पाहिजे की निवड प्रक्रिया करत असताना खुला प्रवर्ग यासाठीचे निकष, आरक्षित प्रवर्ग यासाठीचे निकष ह्या दोन्ही डोळ्यासमोर बाबी ठेवलेल्या आहेत सर. त्यामध्ये आरक्षित खुल्या प्रवर्गावर निवड करत असताना खुल्या प्रवर्गाच्या पात्रतेचे निकष त्या उमेदवाराने जर पात्र केला असेल तर त्या सर्वच उमेदवारांना एका यादीमध्ये घेऊन जर त्याची खुल्याची पात्रता असेल तर खुल्यावर तो निवडला गेलेला आहे, आणि जर खुल्याची पात्रता नसेल त्याच्यामध्ये टेटचे गुण अधिक असतील तर तो त्याच्या स्वतःच्या प्रवर्गामध्ये देखील निवडलाय. आपण जर याद्याचं अवलोकन केलं तर आपल्याला स्पष्टपणे हेही दिसेल की बरेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गावर निवडले गेले आहेत. असे पण आपल्याला हा मुद्दा सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे की आपण जर पूर्ण यादी जर बघितली तर आरक्षित प्रवर्ग जो संरक्षित प्रवर्ग आहे, सामाजिक आरक्षण ज्यांना दिलंय ते त्या प्रवर्गामध्ये तर आहेतच, परंतु खुल्या प्रवर्गात सुद्धा ज्यांनी कोणती सवलत घेतली नव्हती ते खुल्या प्रवर्गात सुद्धा आरक्षित प्रवर्गातील कितीतरी मोठ्या प्रमाणावरती अभियोग्यता धारक सामील झालेले आहेत. आणि ह्या सगळ्याला पाया काय आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आहे, डीओपीटीच्या धोरणाचा आहे, महाराष्ट्र शासन सुद्धा जे वेगळ्या वेगळ्या परीक्षा घेतात त्या सगळ्याचा आहे. हा मुद्दा आहे. आता काही लोकांना थोडीशी अशी पण एक कन्सर्न आहे की कट ऑफ मग जास्त कसा झाला, तर त्याच्याबद्दल आपण ती पण खात्री केलेली ते पण तुम्ही सांगा सर. बऱ्याच वेळेला असं होतं की आता आपण बोललो की खुल्या प्रवर्गाचं जर त्याला पात्र नसेल तर आरक्षित प्रवर्गात असा उमेदवार विचारात घेतला जातो. मात्र या उमेदवार गुणवत्तेनुसार टेटमध्ये कदाचित त्या उमेदवाराला अधिकचे मार्क्स आहेत, परंतु खुल्या प्रवर्गात तो पात्र नसल्यामुळे तो नैसर्गिकरित्या त्याच्या आरक्षित प्रवर्गात तो पात्र याच्यासाठी पण असू शकतो की त्यांनी वयाचा फायदा घेतला असेल, शैक्षणिक सवलतीचा फायदा घेतला असेल म्हणून तो खुल्यासाठी पात्र नाही, परंतु गुणवत्ता आहे म्हणून तो त्याच्या प्रवर्गात लागलेला आहे. त्या ठिकाणी मात्र अपवादात्मक काही ठिकाणी अशी आपल्याला परिस्थिती दिसते की खुल्याच्या कट ऑफ पेक्षा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ याच कारणाने दिसतो कारण त्या उमेदवारांनी कुठेतरी सवलत घेतली आहे, वयाची सवलत असेल, शैक्षणिक पात्रतेची सवलत असेल किंवा टीईटी सीईटीची सवलत असेल, त्याचा नोकरीचा अधिकार डावलला गेलेला नाहीये, त्याचा नोकरीचा अधिकार अजिबात डावलला गेला नाही. त्यांनी जर सवलत घेतली नसेल तर तो आरक्षित प्रवर्गात गेला, तो सवलत घेतली नसेल तर खुल्या प्रवर्गात गेलाय, आणि जर सवलत घेतली असेल तर आरक्षित प्रवर्गात, म्हणजे दोन्ही गोष्टीचा लाभ त्याला दिला गेलेला आहे. तिसरा मुद्दा काही बाबतीत असा येताना दिसतो की प्रेफरन्स देताना काही मंडळींनी कमी प्रेफरन्स दिले, मग ते आता म्हणतात आमची निवड नाही झाली. आता प्रेफरन्स देताना असं काही बंधन होतं का किंवा आपण कमी प्रेफरन्स द्या किंवा काय? माझ्या माहितीप्रमाणे 500-600 प्रेफरन्स दिले सुद्धा खरंय सर. आपण म्हणता त्याप्रमाणे उमेदवाराला जे प्राधान्यक्रम जनरेट झालेले होते त्या प्राधान्यक्रमात लॉक करण्यासाठी कुठलीही अशी आपली ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे मर्यादा ठेवलेली नाही. उमेदवार अनलिमिटेड प्राधान्यक्रम भरू शकत होता. काही उमेदवारांनी त्याच्या सोयीचे उमेदवार प्राधान्यक्रम भरले असावेत, त्यामुळे कदाचित त्याच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण झाला असेल. तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला कदाचित अन्य ठिकाणी तो समजा पश्चिम महाराष्ट्रात असेल, त्याला विदर्भात जायचं नसेल तर कदाचित त्याने तिकडले प्राधान्यक्रम भरले नसेल. एक्झॅक्टली, प्रेफरन्स वरती कोणती मर्यादा नव्हती. आपण सगळे प्रेफरन्स, आणि मी पाहिलेलं आहे की 500 प्रेफरन्स, 200 प्रेफरन्स भरलेले आहेत. त्यामुळे उद्या आपण 3 आणि 4च प्रेफरन्सेस दिले आणि आपली जर निवड नाही झाली तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. तो आपण घेतलेला निर्णय आहे. शेवटचा एक मुद्दा असा आहे की आता समजा हे सगळं आपण केलं तरी पण आम्हाला काही शंका राहतात. आता आपण बुलेटिन पण काढतो, दररोज शंका निरसन करतो आहोत, सगळं करतो आहोत. तरी जर एखाद्याला ही पक्की धारणा आहे की माझ्यावर अन्याय झालाय किंवा, तर आपण यावेळेला तक्रार निवारण समिती हे एक नवीन आपण उपक्रम करतो यावेळेला की थोडीफार पण गुंजाइश राहू नये आणि चुकीच्या कुठल्या तरी व्यक्तींकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन काहीतरी प्रॉब्लेम मध्ये जाण्यापेक्षा आपण अधिकृतरित्या एक व्यासपीठ निर्माण करून दिली तर मला असं वाटतं ते पण आपण थोडं. यामध्ये आपण तक्रार निवारण व दुरुस्ती समिती या नावाने आपण एक समिती गठीत केली आहे सर. त्या समितीचं नेमकं काम उमेदवाराचे जे काही वैयक्तिक त्याच्या मनामध्ये शंका आहेत की आपली निवड का झालेली नाही तर त्याला आपल्या या तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. यासाठी आपण एक फॉर्मॅट डेव्हलप केला आहे सर. आज आपण तो बुलेटिनमध्ये आपण प्रसिद्ध करूयात. तो फॉर्मॅट आपण त्यांना देऊयात. त्या फॉर्मॅटमध्ये उमेदवार माहिती भरतील आणि त्यासोबत त्याचे काही पुरावे असतील किंवा एखाद्या उमेदवाराला जास्त कमी मार्क असताना निवडलाय, मला मात्र जास्त होते, माझी निवड झाली नाही, असं जर त्याचं काही ग्रीव्हन्स असेल किंवा याशिवाय त्याचं वैयक्तिक स्वरूपाचं जे काही निवडीबद्दलचं ग्रीव्हन्स असेल तो ग्रीव्हन्स आपल्याकडे देऊ शकेल सर. त्यामध्ये आपण एक कमिटी केली आहे. ते कमिटीचे सदस्य त्याचं ग्रीव्हन्स पाहतील आणि त्याचं ग्रीव्हन्स सोडवतील सर. आणि आमची सूचना अशी आहे की ही जी तक्रार निवारण समिती आहे यामध्ये फक्त आणि फक्त व्यक्तिगत पातळीवरचे आपण ग्रीव्हन्स द्या. आपण प्रशासनाने काय सुधारणा केल्या पाहिजेत किंवा भविष्यात काय केलं पाहिजे याकरता आपण वेगळ्याने आम्हाला शासकीय जो आमचा ईमेल ॲड्रेस आहे तिकडे संपर्क करू शकता. बऱ्याच वेळा असं